हे बघा भाई कसा ताफा निघला एकदा अख्खा ताफा डायरेक्ट. मित्रांनो टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की आजची व्हिडिओ काय असणार आहे. आज भिवंडी मधून सगळ्यात मोठी रॅली निघणार आहे जासईला. भिवंडी टू जासई पनवेलला हे बघा सगळा शेड्यूल आहे, तुम्ही बघू शकता. हे यो यो रील्स वाला बघ यो कालवारचा रील्स वाले सगळे आले. हे आमच्या गावातली माणसं पण आले. शाबास शाबास झेंडा लावून घ्या. हे बघा आई उलटा आहे उलटा धर का गौऱ्या असा. घे पण काय आता वडापाव आले कसा अडचणी सर घेऊन ठेव पिशवी घेऊन ठेव चल. एकच घे एक में तीन है हाँ इतना है इतना ये और तीन से नहीं होगा. ही का है इसमें दो है नहीं बस बस थांगू भैया पण उतारले. हाँ बघला का याला बोलते रॅली. हाँ पाणी भी मंगाव फुल सोय आहे क्या. तर भावंदो ही रॅली आता चालू होणार आहे. जवळजवळ किती वाजलं बिट्टू तुमचं घर कुठे आहे. 10 वाजले का. पुरा बॉक्स जर आहे क्या मोजून देत भाई आजची रॅली दाखव. सत्कार करायला लावलं इथं बघा. जय दिवा. हा बेका आई शपथ आजची गाडी मागून ठेवली. गाडी अखी बुलाले थांब जरा असती घे थांब. अरे अन्न नास्ती गाडीमध्ये यायला लागले. सगळ्यांचे स्वागतासाठी तिथं फुला लावली होती. आणि भावांनो सांगतो आजची रॅली आहे कशाबद्दल. नवी मुंबईमध्ये एक विमानतळ बनते तुम्हाला माहित आहे. लास्ट टाइम पण ती आपली एक झाली होती रॅली ना. लास्ट टाइम पण झाली ना तेव्हा आम्ही गेलेलो होतो. तर तिथं त्या टायमाला असा ठरलेला होता की ते विमानतळाला दिवा पाटील असा नाव द्यायचं इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव द्यायचा. पण नंतर भरपूर गोष्टी घडल्या. या काय रे इथं कांड झाले बाई रात्री झाली. हा तर आता परत 30 तारखेला ओपनिंग आहे का. 30 तारखेला आता एअरपोर्टची ओपनिंग आहे. तर आज आपल्या भिवंडीचे खासदार म्हणजे सुरेश बाळेमामा म्हात्रे यांनी असं आयोजित केले की आपल्या भिवंडीमधून एक कार रॅली निघणार आहे. तर तीच सगळी तयारी आहे. जवळजवळ 2000च्या वरती गाड्या आहेत इथं. आम्ही आता मागं थांबलेलो होतो ना तर भरपूर क्राऊड आहे. म्हणजे अख्खा समाज आले इथं. राजकारणाला कुठलाच हिशोब नाही काहीच नाही तर कुठल्या पक्षाचा हेतू काहीच नाही. आल्या फक्त एका गोष्टीसाठी दिवा पाटील साहेबांचं नाव दिलं पाहिजे एअरपोर्टला. नवी मुंबईला इंटरनॅशनल एअरपोर्ट बनणार आहे. त्याच्यामुळे ही सगळी तयारी चालू आहे आपल्या समाजाची. कारण की दिवा पाटील साहेबांनी आपल्या समाजासाठी भरपूर काही गोष्टी केलेल्या आहेत. नेटवर्क जाम झालेला आहे. हा ना मी इंस्टा स्टोरी टाकणार होतो पण स्टोरी पण पडत नाही आमची. अख्खा नेटवर्क जाम आहे. आजची तारीख आहे 14 सप्टेंबर चालू ना. 14 सप्टेंबरची तारीख आहे. आणि आजच्या दिवशी यो एक प्रकारे सोहळाच आहे आपले समाजासाठी. आम्ही आता इथून जाणार आहे डायरेक्टली पनवेल जासई गावात. त्या तुम्हाला पहिले बोललो मी पण आता शॉर्ट मध्ये सांगतो. बाकी आता अखेर रस्त्याला बघू आपण कसं काय तयारी आहे. इथं मस्त स्वागत झालेलं आहे. हायवे दिव्याची आपला तुम्ही बघितली पहिला. आता सगळी फुलं फेकली. शेतकरी संघटना होती. अच्छा दिव्याची शेतकरी संघटना यांच्याकडून एक छोटासा रॅलीचा सत्कार झालेला आहे. माझ्यावर तर जुलमच फेकला असं वाटतं सगळे. हा फेका आवाज देऊन फेकला डायरेक्ट. लक्षात घे. आता तुम्हाला पुढे दाखवता. आज ड्रोन असतं ना ड्रोनची जरा मजा आली असती पण ड्रोन आहे नाही. ड्रोन मला घरी झोपले आपले त्यामुळे तो येऊ शकला नाही. तर ड्रोन आजचा नाही
पण बघू जर जमला तर दुसऱ्या कोणत्या तरी शॉट सोडून टाकायला लागतील वाटतं. मार खाल कुत्र्या का मार खाल, साधारण मारणार कुत्र्या का मारतील. आणि आम्ही आता जायला निघलो बघा. यो आनंद बागल, आपला पंक्यादा, इकडे आहे तन्मय, तर सुमित, स्वतः मी आणि माग गौरव. एकटा वन साइड मजा घेतो डिक्कीची. नाही आणि अरे अजून दाखव हे बघा वडापाव. ते तुम्ही बघितलं असेल ते माणसावी दिलेलं होतं. सगळी राहण्या म्हणजे खाण्यापासून पिण्यापर्यंत सगळी सोय आहे. पाणी पिण्यापर्यंत आहे का फक्त, बाकी काय समजू नका गोष्टी काय. नाही तर सगळी आमचे माहिती आहे ना डेंजर आहे सगळी आगरी खोली. त्यांना खाण्यापासून पिण्यापर्यंत चांगलं म्हणजे डायरेक्ट खाशाल का पिशाल. हे बघा भाई कसा ताफा निघला, एकदा अख्खा ताफा डायरेक्ट. आणि हे बघा रील्स वर आहे पैसा ना किसको पैसा ना क्या नवरा आवाज येणार नाही. फॉलो बिलो तर समजणार नाही लोकांना. इथं फॉलोचा आवाज येणार नाही. हा चालेल गे. आज भाई एकच कमी आहे फक्त ड्रोनची कमी. ड्रोन असताना कामच 25 होता आपला. तुम्हाला सगळे शॉट भेटले असते बघायला, पण सध्या ऍडजस्ट करा. हे बघा पोरा का झोपत नाही. रील्स करा काय बाबा नको मारतील लोक. ते टोपण नाव सांगता मग टोपण नाव बोल. हा कडा दोस्तो. आम्ही 11 वाजता भिवंडी सोडलेली आहे. कधीच निघले आहो. ही ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक सगळा जाम आहे अख्खा. ना आमच्या गाड्या अख्खा तिकडून सोडल्या पोलिसांनी, ना आम्ही बसल्या ट्रॅफिक मध्ये. बघा ही यो मॅपवर घालत होता, मॅप घालत होता. ही ट्रॅफिक मध्ये अख्खा बसलो. आमच्या गाड्या अख्खा खालच्या सोडलेल्या. अरे सगळ्या झेंड्यावाल्या गाड्या चालल्या खालच्या रे. स्वरूप लागला आई शपथ. कोणी लावला रे? ऑटोमॅटिक लागला का? हे बघ काय फालतूगिरी आहे यार. ऑटोमॅटिक समोर लागतोय बघ. पण काय आहे भाई सगळं आमची वाटोला झाले. वाटोला सगळं माग राहिल्यावर आम्हाला याला फोन यायला लागला. तिकडे सुकडनं भाकरे उठलं जेवायला. डायरेक्ट टिपिकल आगरी कोली जेवण आहे तिकडे. पण आम्ही काय ट्रॅफिक मध्ये बसले आहो. हे बघा अख्खे झेंडेवाले इकडून चालले नाही. आता कुठली गाडी बघ त्याला हात कर. टेम्पो अरे त्याला शिव देऊन काय इथं बघ ना. यात नाही कटत नाही, कटतो तिकडे डायरेक्ट. ते पोलिसाला आवाज दे ना, आम्हाला जाऊन दे ना बरं. झेंडा दाखव. हा झेंडा दाखव पोलिसाला. तो कुठं गेला? जेवून आला. इथं बघा भाई नाव दिला पण. हे बघा नाव डिक्लेअर पण झाला. जेवायला पोहोचल्या ना, जेवायला कपले प्लेट घेऊन आले फक्त. भाई आली सीन असं झाले ना की आम्हाला ट्रॅफिक लागली भरपूर. आणि आम्ही इथं पोहोचता आम्हाला 4 वाजले. सगळा प्रोग्राम संपलेला आहे. तर आम्हाला काहीच बघायला भेटला नाही. तिकडे काय होता काय नाही काहीच नाही समजला. इनफॅक्ट आम्ही मध्येच जेवण होता, जेवणाला पण थांबलेलो, पण जेवण पण संपलेला होता. तर काय वाजत झालं सगळ्या. सध्या आता इथं आम्ही जासई गावाच्या बाहेरच आहे. कमान आहे जासई गावाची. तिथं आता काय आम्हाला एंट्री देत नाही आतमध्ये. आमच्या हालत बघा भिजलो सगळा. गाडी लावली पार्किंगला, पण ते झेंडा लावले ना म्हणून झेंड्यामुळे जाऊन देत नाही. तर झेंडा काढत लावलो सुमित नाही. हे बघा ते झेंडा खोलायला लागले आता. तेव्हा तरी एंट्री भेटेल इथून. बघू आता काय येतं. बोल का जुगाड बोल का? जुगाड बोल ना भाई. एवढं सज्ज राहिलं म्हणजे आम्ही आयडिया केली आणि गेट मधून एंट्री मारली. आता पार्किंग तिकडे लांब राहिली.
पोलीस आम्हाला येऊन देत नव्हतं. आम्ही झेंडा काढला ना, मग झेंडा समोर ठेवला, तशी एंट्री मारली. कुठं इकडं जायचंय काय रे? एकदम नॅरो रोड आहे. दिबा पाटील साहेबांचा गाव बघा. येऊ दे रे बुलेट बिलेट, लोकल आणत्या गाड्या. भाई एकदम टाइमवर पोहोचलो आम्ही इथं परफेक्ट. आणि गाडी बघा इथं लावले, पॅलेस आहे कुठला तरी इथं गाडी लावले. पोरा जेवण बघून किती खुश झाल्या. हे बघ काय मग घेता, जेवण बघून खुश झाले. जेवण जेवले नाही कोणीच, आता जेवाच आहे. बिट्टू चावी घे. कुठे बिट्टू? ग्रास बँड लावले डायरेक्ट. आलो आलो. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अरे कोण म्हणतो देणार नाही, अरे कोण म्हणतो देणार नाही. दिबा पाटील साहेब अमर रहो. अस्तित्वाचा ठसा आपल्या समाजाच्या सार्वत्रिक निवडणूक 2023 मध्ये 24ला खासदार म्हणून खरं तर लोकसभेमध्ये इम्पॉसिबल टू पॉसिबल अशक्य शक्य केलं. हा दिवा हे आपल्या प्रखर तेजाचा जोरदार प्रतिसाद असेल सर्वांकडून. गेस्टिसवाड आलेला पाहुणा दिवा समान आहे. जासे ग्रामपंचायतीचे सरपंच SR गरज साहेब आपल्याला विनंती असेल वेळ न गवळता सन्माननीय काही मुख्य मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. राजू दादांना विनंती असेल, बालूशेठ पाटील, बाळाराम पाटील साहेबांना विनंती असेल, माझे आमदार यांना विनंती असेल की प्लीज आपण सन्माननीय अतिथी कक्षात विराजमान व्हायचा. इथं एक बंगला आहे जो म्हणजे राजस्थान सेम आहे, राजस्थानचा बांधकाम आहे डायरेक्ट. हे बघा स्टोरा लागणार, राजस्थान, उदयपूर, गुजरात इकडे आल्यासारखी फिलिंग आहे. हे बघा बंगला क्लास आहे, पण सगळं राजस्थान टाईप बांधकाम आहे. बांधकाम आहे लोक. आम्ही निघलो जायला घरी. तिकडे अजूनपर्यंत भाषण चालू आहे. म्हणजे आम्ही थांबलो नाही जास्त टाइम, कारण की तो जास्त मोठा शेड्यूल आहे. आणि आता मला कॉलला निघायचं आहे आणि याला आनंद बागेला जायचं आहे सर्वेला. तो चालू सर्वेला. हा सरळ पनवेल बेलापूर आपण बेलापूर जायचं आहे, पनवेलला नाही जायचं. चला आम्ही निघतो आता. आणि यांचा गाडीमध्ये चालू झाले, यांनी तर नको गेले नुसतं काही दिवस. एक यो आणि एक यो, हे दोघं विना काम 25 केले भाई. एवढं खराब वास सोडतात ना. हे वडे सकाळचं वडे, हे सकाळचं वडे आणि एवढं खराब पाहतात का? ऐका नाही यार, हिशोब लागतं माणसाला. एवढा बेकार वास का? ऐका नाही काही ना केला माझं. मी बोलतो माझा हिशोब. माझा विषयच नाही काय. वडापावची पावर आहे का? मजा वडापावची पावर आहे. आमचा काही विषयच नाही. गॅस बनवलेला बाहेरचं वास घेऊन भाई हे लोक असे गत केले ना. तिकडं बघा. नाही केली का? नाही आली ना. हे याने वाटायला केले अख्खा. आम्ही त्याला कारणीभूत तू अस ना. अरे यो याच्या एवढा नालाही कोणी नाही. हा पादून नको केले. काच काढली का? काच काढली का? पात्ता कोण गावचा
हा कोण बातल्या रे मग झाले कौरव वास एवढा बेकार लाज वाटायला पाहिजे तुला खोट बोला तो बघ वक्त बघ. मित्रांनो घरी आलो आताच आणि लगेच निघतो कारण आता तुम्हाला बोललो तुम्ही कॉल आहे बघा ते कॉलला चाललो आणि कपडे पण नाही चेंज केले असंच निघलो लगेच कारण की कॉल चालू झाले तिकडे. आपल्याला आजचा कॉल येतो चतुर्थीला 5 दिवसा बाप्पा बसलेले होते त्यांचा विसर्जनचा कॉल आहे तर विसर्जन चालू आहे तिकडे पोळा गेलेले आहेत मी पण निघतो होता लगेच. चला एक निघू आपण भले आपण आज थोडा शॉर्टमध्ये दाखवला पण थोडा लेट झाला सगळा ट्रॅफिकमुळे अख्खा शेड्यूल आपला बिघडला आजचा पण समजून घ्या ॲडजस्ट करा. चला आता कॉलला निघू आपण. हे सकाळ बघा शक्याची कॅमेरा भुलकटे डायरेक्ट बाबू काय लेट आले भावा तू यार. आलो आई शपथ हे तुम्ही बुधा लढे थांबणार रे तुझे पप्पा शिवायचे ना का त्याला सांग राजा सांग राजा हा एक राजा सांग हा चालू कर आल्याला लगेच चालू काय कामाचं नाही रे. वाट लागली कपड्याची.
भाई चला. अरे अरे छोटे छोटे पंखे आले. हे क्या बोलती पब्लिक. आई चप्पल ये तर भूतार का मागला रे भाई. तुमसे अच्छा तो भूत आहे रे. तर भाई ऑर्नेटचा पेट्रोल साफ खपलेला आहे. ते बघा यो भेटला. आपल्या जनरेटरचा पेट्रोल थोडा राहिला होता ना, यो घेऊन चाललो. साफ कोट्टा झाले डायरेक्ट. चला आता यो पेट्रोल थोडासा टाकू आणि नंतर मग पंपावर गाडी जाय. तोपर्यंत बरं ही गाडी आणलेली होती वेदांनी. मग आता जरा तिकडे जाऊन गाडीला बघू शकता तुम्ही. बाबा बाबा ही बघा गुलाम कसे भुता माकल्यान. थांब 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 बसून दे. हा चल चल. हो ना काम 25 केले बाकी आहे बघा. मी पण कसं माकल्या बघा. हे बघा माझ्या पॅन्टी बिंटीची वाट लावले. ते काले आणि काले जांभून त्यांनी माखवलं अख्खं मला. मित्रांनो चला आजचा दिवस संपला असं घोषित करू आपण. आणि सकाळपासून तुम्ही व्लॉग बघितला. आपण गेलेलो मस्त दिवा पाटला साहेबांना मानवंदना करायला. तर ते आपली आजची कार रॅली मस्त झाली. एकदम मजा आली. म्हणजे आमची थोडी चूकभूल झाली तुम्ही बघितल्या की व्लॉगमध्ये. आणि त्यानंतर आलो घरी. ट्रॅफिकमुळे आजची हालत खराब झाली आमची. मेन अख्खा ट्रॅफिकमुळे सगळा सीन झालेला आहे. सगळी घटना घडली ट्रॅफिकमुळे. ठीक आहे आता झाल्या त्या गोष्टी झाल्या. आता तुम्ही व्लॉग इथपर्यंत बघितले. आवडला असेल नक्की लाईक करा. मला माहिती आहे या व्हिडिओमध्ये नक्की काही नवीन लोक येतील बघायला. तर आपल्या चॅनलवरती अशा सगळ्या व्हिडिओ असतात. म्हणजे आता असं समजा आपण नॉर्मल केली व्हिडिओ, बाकी सगळ्या कॉमेडी असतात खतरनाक एकदम टॉप लेवलच्या. बाकी व्हिडिओ तुम्ही बघा समजेल तुम्हाला. चला व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितली. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटू आता अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.